अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। मित्र मैत्रिणींनो, पशुपालन हा शेती सोबतचा सर्वाधिक नफा कमवून देणारा आणि किफायतशीर जोडधंदा आहे। स्वतःची शेतजमीन असलेल्या व्यावसायिकांना यातून कमी भांडवलात जास्त नफा करणे शक्य होते, पण सर्वांनाच स्वतःची शेतजमीन असेल किंवा असलेली शेतजमीन पुरेशी असेल असं नाही। भारतात अल्प भूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत। अशा शेतकऱ्यांना शेतीवर पूर्णतः अवलंबून राहणं शक्य नसतं, कारण आपल्याकडे शेती ही मुख्यत्वे करून पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते आणि पाऊस हा कधी नव्हे इतका बेभरवशाचा झालेला आहे। तो कधी बरसेल याबद्दल कोणीच अचूक अंदाज देऊ शकत नाही। अशा वेळी शेतीला जोडधंदा करणं या शेतकऱ्यांना खूप गरजेचं असतं, पण छोट्या जमिनीत गायी व म्हशी पालन करणे परवडणारे नसते, कारण गायी आणि म्हशींना लागणाऱ्या चाऱ्याची पूर्तता या लहान जमिनीतून करणं अवघड असतं। अशा वेळेला शेळी पालन करणे हा अगदी योग्य आणि किफायतशीर पर्याय तुमच्या समोर असतो। गायी व म्हशी पालनाच्या तुलनेत शेळी पालनाचे आपले असे काही विशेष फायदे आहेत, जसे की कमी जागा, कमी भांडवल, गरज लागेल तेव्हा करड्या किंवा बोकडे विकून पैसे उभे करता येणं, कमी चाऱ्याची गरज, असे अनेक फायदे शेळी पालनात आहेत। पण आता बऱ्याच लोकांच्या शेळी पालनाच्या बाबतीत चुका होतात, जसे की पहिल्यांदाच हा व्यवसाय सुरू करणारे थेट विदेशी शेळ्यांच्या पालनाने सुरुवात करतात, मग त्या टिकल्या नाहीत की शेळी पालनाचं घाट्याचा व्यवसाय असल्याचं मत तयार करतात। आज आम्ही तुम्हाला देशी शेळी पालनाने व्यवसाय सुरुवात करण्याचे फायदे सांगणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही शेळी पालन व्यवसायात नव्याने येत असाल तर लक्षात ठेवा की ही सुरुवात देशी शेळ्यांनीच करा। त्यातल्या त्यात आपल्या आसपासच्या भागात वाढणाऱ्या स्थानिक जातींपासूनच सुरुवात करा। याचे फायदे असे की देशी आणि स्थानिक शेळ्या तुम्ही राहता त्या वातावरणात विदेशी शेळ्यांच्या तुलनेने चटकन जुळवून घेतात आणि कमी आजारी पडतात, त्यांची दगावण्याची शक्यता कमी होते। तुम्ही स्थानिक जातीच्या शेळ्यांनी सुरुवात केल्याने पहिला वर्षभर तुम्हाला अंदाज घेता येतो, शेळ्यांना चारा किती लागतो, शेळ्यांना पाणी किती लागते, त्या किती आजारी पडतात, कोणत्या हवामानात त्यांना जपायचं, गाभण शेळीची काळजी कशी घ्यायची, नुकत्याच जन्मलेल्या करड्यांची काळजी कशी घ्यायची, या सर्वांचा तुम्हाला अंदाज यायला मदत होते। अर्थातच हा व्यवसाय सुरू करण्याआधी तुम्हाला आधीपासूनच हा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती आणि अभ्यास करावा लागणार आहे। नव्याने सुरुवात करत असला तरी परिपूर्ण अभ्यास करूनच या व्यवसायात उतरा। तुम्ही अभ्यास न करताच थेट विदेशी शेळी पालनाला सुरुवात केली तर त्या शेळ्यांचा अंदाज न आल्याने त्यात तुम्हाला अपयश येऊन नुकसान होण्याची जास्त शक्यता असते। अशा वेळी या वातावरणात शेळी जर देशी असेल तर ती जुळवून घेते आणि तुमचे काम सोपे होते। शेळ्यांसाठी गोठा बांधताना अर्धा बंदिस्त आणि अर्धा हवेशीर असू द्या। शेळ्यांचा ऊन आणि थंडी पासून बचाव होईल ही काळजी घ्या। गाभण शेळीला इतर शेळ्यांपासून वेगळं ठेवा। करडांना पहिले काही दिवस आपल्या मातेजवळच असू द्या। या सर्व गोष्टींचा अनुभव सुरुवातीला घेऊन जेव्हा तुम्हाला हा विश्वास वाटेल की शेळ्यांच्या संगोपनाचे तंत्र तुम्ही शिकला आहात, तेव्हा मग विदेशी शेळ्यांच्या पालनाला सुरुवात करण्यास हरकत नाही। या व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी स्वतःचं भांडवल असेल तरच सुरुवात करा। कर्ज काढून या व्यवसायात पडू नका, कारण ह्यातून उत्पन्न नियमित सुरू व्हायला किमान 1 वर्षाचा कालावधी जातो। अशात कर्जाचे हप्ते फेडणं अवघड होतं, म्हणून स्वतःचं भांडवल भलेही ते कितीही कमी का असेना, 2 शेळ्यांपासून का असेना, स्वतःच्या पैशानेच सुरुवात करा। तर ही होती देशी शेळी पालनाविषयी माहिती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा आणि माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र। अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।